नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। खेड तालुक्यात 13 गावातील 28 वाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई। शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शौर्य, इतिहास, संस्कृती आणि भक्तीचा जागर। रायगडावर 5 आणि 6 जूनला रंगणार लोकोत्सव। खेड तालुका नूतन गट शिक्षण अधिकारी संतोष भोसले यांचा शिक्षक समितीकडून सत्कार। जुईली दळवींचा उमेदवारी अर्ज मागे। विकास गोगावले रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल। आणि ICS महाविद्यालयाची नक्षत्रा पडेल TYBSC परीक्षेत प्रथम। आता पाहूया सविस्तर वृत्त। तालुक्यातील 13 गावांमधील 28 वाड्यांमध्ये सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागतात। प्रशासनाकडून पाणी पुरवठ्यासाठी उपलब्ध असलेला एकमेव शासकीय टँकर मंगळवारी नादुरुस्त अवस्थेत आढळल्याने टंचाईग्रस्त भागातील नागरिकांच्या अडीअडचणींमध्ये भर पडली आहे। पंचायत समिती खेडच्या अहवालानुसार तालुक्यातील विविध गावांमधील 28 वाड्यांना शासकीय टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। मात्र मंगळवारी दिवसभरात या टँकरने एकही फेरी मारली नसल्याने अनेक गावांमधील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय। अनेक ठिकाणी महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना लांब अंतरावरून पाणी आणण्याची वेळ आली। सह्याद्रीच्या दुर्गम डोंगर रांगांमध्ये वसलेल्या धनगरवाड्यांमध्ये परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे। नैसर्गिक जलस्रोत आटल्याने या भागातील ग्रामस्थांची संपूर्ण भिस्त टँकरवर आहे। मात्र टँकरच बंद पडल्याने अनेक कुटुंबांसमोर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। दुर्गम भागातील नागरिकांनी शासनाने तातडीने पर्यायी टँकरची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे। दरम्यान जून महिना सुरू होऊनही पावसाची कोणतीही ठोस चाहूल लागत नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। हवामान खात्याने कोकणात मान्सून सुमारे 12 जून पर्यंत दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला असल्याने पाणी टंचाईची झळ बसलेल्या भागातील ग्रामस्थ अधिकच धास्तावले। टंचाईग्रस्त भागातील नागरिकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन अतिरिक्त टँकर उपलब्ध करून द्यावेत। नादुरुस्त शासकीय टँकर तातडीने दुरुस्त करावा, तसेच दुर्गम धनगरवाड्यांमध्ये नियमित पाणी पुरवठा सुरू ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे। या पाणी संकटामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालं असून प्रशासनानं तातडीने हस्तक्षेप करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक राज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर दिनांक 5 आणि 6 जूनला भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। जागर, शौर्य, भक्तीचा या संकल्पनेवर आधारित या 2 दिवसीय सोहळ्यात ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार असून राज्यभरातून हजारो शिवभक्त रायगडावर दाखल होणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती रायगडचे उपाध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी दिली। सोहळ्याची सुरुवात शुक्रवार दिनांक 5 जूनला दुपारी 3:30 वाजता पाचाड येथील राजमाता जिजाऊ स्मृतीस्थळ येथे अभिवादनाने होईल। दुपारी 4 वाजता युवराज संभाजीराजे छत्रपती आणि शहाजीराजे छत्रपती यांचे स्वागत होईल। त्यानंतर रायगड चढाई सुरू होईल। रायगडावर आगमनानंतर दुपारी 4:15 वाजता नगरखान्यात स्वागत समारंभ, सायंकाळी 4:30 वाजता युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते धार तलवार पीठ असे युद्ध कला महाराष्ट्राची या उपक्रमाचं उद्घाटन होईल। सायंकाळी 5 वाजता ढोल, ताशे, लेझीम आणि वारकरी संप्रदायाच्या टाळ मृदुंगाचा गजर होईल। रात्री 8 वाजता राजसदर येथे जागर, शिवशौर्याचा, स्वराज्याच्या इतिहासाचा हा विशेष कार्यक्रम होणार असून रात्री 9 वाजता शिरकाई देवी मंदिरात पारंपरिक गोंधळ होणार आहे। रात्री 9:30 वाजता जगदीश्वर मंदिर येथे वारकरी संप्रदायाकडून कीर्तन आणि भजनाचा कार्यक्रम सादर होईल। शनिवारी 6 जूनला राज्याभिषेक दिनाच्या मुख्य कार्यक्रमाला सकाळी 7 वाजता नगरखान्यात पारंपरिक वाद्यांच्या गजरात ध्वजारोहणाने प्रारंभ होईल। 7:30 वाजता राजसदर येथे शाहिरी कार्यक्रम आणि 9:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचं राजसदरावर आगमन होईल। 10 वाजता युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या उत्सव मूर्तीचा अभिषेक करण्यात येईल। 11 वाजता शिवराज्याभिषेक पालखी सोहळ्यास प्रारंभ होऊन 12 वाजता पालखी जगदीश्वर मंदिरात पोहोचेल। त्यानंतर दुपारी 12:15 वाजता वारकरी संप्रदाय पंढरपूर वारीसाठी मानाचा ध्वज प्रदान करण्यात येणार आहे।
दुपारी 12:25 छत्रपती शिवाजी महाराजांना सामूहिक अभिवादन करून सोहळ्याची सांगता होईल. खेड पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारीपदी संतोष भोसले यांची नुकतीच निवड झाली. त्यांच्या निवडीबद्दल शिक्षक समिती शाखा खेडतर्फे संतोष भोसले यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पदवीधर शिक्षकांची वेतन त्रुटी निश्चित त्वरित करावी व जिल्ह्याकडे पाठवावी याबाबत लेखी निवेदन देण्यात आलं. यावेळी तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण, सचिव धर्मपाल तांबे, जिल्हा उपाध्यक्ष शरद भोसले, जिल्हा प्रतिनिधी राजेश भांगडे, कार्याध्यक्ष अनिल यादव, उपाध्यक्ष श्रीकृष्ण खांडेकर, नरेश ठोंबरे, प्रवक्ते शैलेश पराडकर, दिलीप यादव, अजित भोसले, परशुराम पेवेकर, बबन मोरे, गजानन पालांडे, अनंत मोरे, मंगेश वायकर आदी समिती शिलेदार उपस्थित होते. कोकण विभाग पदवीधर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या जुईली दळवी यांनी आपला अर्ज मागे घेतलाय. अर्ज मागे घेण्यासाठी शिवसेना नेते विकास गोगावले हे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या उमेदवारीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. मात्र अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपूर्वीच त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. याबाबत बोलताना विकास गोगावले यांनी सांगितलं की पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाचं पालन करणं हे कार्यकर्त्यांचं कर्तव्य आहे. जुईली दळवी यांचा उमेदवारी अर्ज आम्ही मागे घेतला असून अर्ज दाखल करताना ज्या सूचकांनी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता ते सर्वजण एकत्रितपणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. या निर्णयामुळे कोकण विधान परिषद निवडणुकीतील संभाव्य बंडखोरीचा अध्याय संपुष्टात आला असून शिंदे गटात एकजूट कायम राहिल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठांतर्गत घेण्यात आलेल्या TYBSC सत्र 6 या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून सहजीवन शिक्षण संस्थेच्या ICS कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा निकाल नुकताच लागलाय. महाविद्यालयाच्या TYBSC प्राणीशास्त्र विभागाचा निकाल 91% लागला असून या विभागात अंतिम गुणवत्ता यादीत CGPI या आधारे नक्षत्रा पडेल हिने 10 पैकी 10 CGPI गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. दीक्षा मायेकर 9.38 CGPI सह द्वितीय तर श्रेया खेडेकर 9.25 सह तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. रसायनशास्त्र विभागात रोहित राजाराम जयस्वाल याने 9.1 CGPI सह प्रथम क्रमांक तसेच मानसी यादव हिने 8.97 CGPI सह द्वितीय तर प्रीत सावंत हिने 8.68 CGPI सह तृतीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲडव्होकेट आनंदराव भोसले, प्राचार्य डॉक्टर अनिता आवटी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं. भाजपा आमदार प्रमोद जठार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची बैठक पाटणे रेस्टॉरंट येथे संपन्न झाली. भाजपच्या सत्तेला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे गेल्या 12 वर्षातील विविध धोरणात्मक निर्णय आणि योजना जनसामान्यांना समजावून सांगा, तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रभावी कामगिरीची माहिती पोचवा असेही आवाहन करण्यात आलं. तसेच सर्वांशी मनमोकळा संवाद साधला. बैठकीचं औचित्य साधून भाजपा खेड उपशहर अध्यक्षपदी भरत कारले, OBC महिला मोर्चा उपशहर अध्यक्षपदी माया गुहागरकर, मिनल गुहागरकर यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच त्यांना आमदार प्रमोद जठार यांच्या शुभ हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलं. यावेळी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव खेडेकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीशजी मोरे, भाजपा जिल्हाध्यक्ष उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस वसंत तामणकर, जिल्हा सरचिटणीस तथा गुहागर पंचायत समिती उपसभापती निलेश सुर्वे, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रहीमभाई सहीबोले, विद्यमान नगरसेविका वैभवी खेडेकर, स्वप्नाली चव्हाण, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट मिलिंद उर्फ दादू नांदगावकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अक्षय फाटक, शशांक सिंगकर यांच्यासह
अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि छत्रपती संभाजीनगरमधील आमदार खासदारांसोबत मध्यरात्री ठाण्यात बैठक पार पडली. आमदार अब्दुल सत्तार यांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत 3.5 तास बैठक झाली असून एकनाथ शिंदे यांनी दिलेले आदेश मला मान्य असल्याचं आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितलंय. विधान परिषदेच्या 17 जागांपैकी छत्रपती संभाजीनगरची जागाही भाजपच्या वाट्याला गेल्याने शिवसेनेत अंतर्गत नाराजी आहे. मित्र पक्ष म्हणून भाजपकडून समान वागणूक मिळत नाही अशी शिंदेच्या शिवसेनेच्या अनेक नेत्यांची तक्रार आहे. छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपकडे गेल्यानंतर मित्रपक्ष म्हणून शिवसेनेला मदत करणं भाग आहे. पण अब्दुल सत्तार यांच्या मुलाने विधान परिषदेसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जामुळे पेच निर्माण झाला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी काल रात्री ठाण्यातील महापौर निवासस्थानी छत्रपती संभाजीनगरमधील पक्षाच्या आमदार खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला खासदार संदीपान भुमरे, आमदार अब्दुल सत्तार, आमदार प्रदीप जयस्वाल आणि शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत संभाजीनगरमध्ये झालेल्या बंडखोरी आणि जिल्हा बँक निवडणुकीबद्दल चर्चा झाली. अब्दुल सत्तार महायुतीचा नियम पाळतील असे एकनाथ शिंदे म्हणाले. उद्या मुख्यमंत्र्यांना भेटून निर्णय घेणार असं सत्तार यांनी सांगितलं. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकरी कर्जमाफीचा मार्ग आता मोकळा झालाय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफी योजनेला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत होते. यासाठी अनेक आंदोलनही झाली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने कर्जमाफी योजनेला कॅबिनेट बैठकीत मान्यता दिली आहे. याचा लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सुरत महामार्गावर मंगळवार दिनांक 2 जून रोजी साधारणतः सायंकाळी 5च्या सुमारास भीषण अपघातामुळे खळबळ उडाली. 2 बसेसमध्ये झालेला हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये 7 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अपघात झालेल्या दोन्ही बसेस या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात महाराष्ट्राच्या लालपरी म्हणजेच एसटी आहे. गुजरात राज्यातील सुरत जिल्ह्यातील बारडोली येथील उवा आणि माणिकपूर गावादरम्यान हा अपघात झाला आहे. या अपघातस्थळी पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे. मात्र हा अपघात इतका भीषण होता की या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त करण्यात आली. मंदिर हे सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. हा आध्यात्मिक वारसा जपणं तसेच त्याचे संवर्धन करणं हे खरं समाज आणि सरकार या दोघांचंही परम कर्तव्य आहे. मात्र प्रस्तावित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 मुळे देवस्थानांच्या जमिनीवरील देवाचा हक्कच पूर्णपणे संपुष्टात येणार आहे. खरं तर देवाची भूमी काढून घेण्याचा अधिकार कुठल्याही सरकारला नाही. मंदिरांची व्यवस्था कायमस्वरूपी सुरळीत चालावी म्हणूनच शिवछत्रपतींपासून अनेक राजे महाराजांनी या जमिनी देवस्थानांना दान दिल्या होत्या. पैसा आणि मूल्यवान वस्तू काळाच्या ओघात नष्ट होऊ शकतात, पण जमीन कधीही नष्ट होत नाही आणि तीच मंदिरांना कायमस्वरूपी आर्थिक आधार देते. आता या जमिनी जर काढून घेतल्या तर इनाम निर्मूलनाच्या आड देवस्थानांची आर्थिक कोंडी होईल आणि पर्यायाने देवस्थान निर्मूलनच होईल. म्हणूनच हा देवस्थान इनाम निर्मूलन कायदा नसून देवस्थान निर्मूलन अधिनियम आहे अशी घणाघाती टीका करत प्रस्तावित कायदा विनाअट त्वरित मागे घेण्यात यावा अशी आग्रही मागणी रत्नागिरी जिल्ह्यातील समस्त मंदिर विश्वस्तांनी पत्रकार परिषदेत केली. प्रस्तावित कायद्याच्या विरोधात रत्नागिरी जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने हरकती नोंदवल्या जाणार असून त्याविषयी जागृती करण्यासाठी मंदिर बचाव जन आंदोलन राबवण्यात येणार आहे. त्या अंतर्गत जिल्हाभर व्यापक स्वाक्षरी अभियान, प्रत्येक मंदिरात महाआरती, घंटानाद आंदोलन आणि व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असल्याची घोषणा येथील मंदिर विश्वस्त, हिंदू संघटना आणि धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींनी केली आहे. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे अग्नी भरती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. ही भरती प्रक्रिया 27 जून ते 3 जुलै या कालावधीत बेळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर पार पडणार आहे. ही भरती प्रक्रिया कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात आणि आंध्र प्रदेश या राज्यातील उमेदवारांसाठी खुली आहे. सर्व पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा 8 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे.
सर्व इच्छुक उमेदवारांनी विहित वेळेत भरती केंद्रावर उपस्थित राहावं असं आवाहन मराठा लाईट इन्फंट्री प्रशासनातर्फे करण्यात आलंय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.